मराठी, ते धडक ते धडक. सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव, वेदना, वारंवार शौचास होणे हा मूळव्याध तर नाही ना? मिळवा कायमचा आराम, तोही एका दिवसात, वेदना रहित विना टाका. मूळव्याधीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मूळव्याध स्पेशालिटी हॉस्पिटल, अनुराज हॉस्पिटल शेजारी, एसटी स्टँडच्या बाजूला, खानापूर रोड, विटा. नागरिकांनो, डायलिसिसची सेवा पूर्णपणे मोफत. भिवघाट येथील सर्वात मोठ्या श्री सिद्धिविनायक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत आता डायलिसिस सेवा पूर्णपणे मोफत होणार. अधिक माहितीसाठी स्क्रीनवरील नंबरवर संपर्क करा. रेणावी घाटात 2 बसेसचा भीषण अपघात होऊन मोठी दुर्घटना घडली आहे. एसटी महामंडळाच्या 2 बसेसची समोरासमोर भीषण धडक झाली आहे. या अपघाताने विट्यासह आसपासचा परिसर अक्षरशः हादरून गेलाय. या भीषण अपघातात तब्बल 60 पेक्षा अधिक प्रवासी जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. तर या मोठ्या दुर्घटनेत एका वृद्धेसह 2 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते. या अपघातानंतर विट्यातील ओमश्री हॉस्पिटल आणि ग्रामीण रुग्णालय जखमी रुग्णांनी अक्षरशः फुल झालंय. आमदार सुहास बाबर, शंकर मोहिते यांच्यासह नागरिक आणि पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी तातडीने मदत कार्य केलंय. ग्रीन हार्वेस्ट नैसर्गिक पेंडीयुक्त खत, नेचर केअरची युक्ती, रासायनिक खतांपासून मुक्ती. ग्रीन हार्वेस्ट. विटा रेणावी घाटातील पहिल्याच वळणावर एसटी महामंडळाच्या 2 बसची समोरासमोर भीषण धडक होऊन मोठी दुर्घटना घडली आहे. या अपघाताने विटासह परिसर अक्षरशः हादरून गेला असून 60हून अधिक प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. दरम्यान या अपघातात एका वृद्धेसह 2 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की विटा आगाराची MH14 BT 3255 क्रमांकाची विटा भिवघाट बस विट्याकडून भिवघाटकडे निघाली होती. याचवेळी मेढा आगाराची विजापूर मेढा MH14 BT 4270 क्रमांकाची एसटी बस समोरून येत होती. रेणावी घाटातील पहिल्याच वळणावर दोन्ही बसची समोरासमोर भीषण धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की दोन्ही बसचे मोठे नुकसान झाले. विजापूर मेढा बसचा चालक धडकेनंतर विटा भिवघाट बसच्या दिशेने आत घुसून गंभीर जखमी झाल्याचे प्राथमिक माहितीत सांगण्यात येत आहे. दोन्ही बसमध्ये शेकडो प्रवासी असल्याची माहिती असून विटा भिवघाट बसमध्ये शालेय विद्यार्थी प्रवास करत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे अपघाताची तीव्रता अधिक वाढली आहे. अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. जखमी प्रवाशांना तातडीने बाहेर काढण्यासाठी आमदार सुहास बाबर, शंकर मोहिते, पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे, विवेक भिंगारदेवे यांच्यासह असंख्य नागरिकांनी तसेच पोलीस आणि मदत पथकाकडून युद्ध पातळीवर मदत कार्य सुरू करण्यात आले. दरम्यान गंभीर जखमी प्रवाशांना विट्यातील ओमश्री हॉस्पिटल आणि ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून जखमींच्या संख्येमुळे दोन्ही रुग्णालय अक्षरशः फुल झाले असून बाकीच्या जखमींना विट्यातील यशस्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या अपघातात एका वृद्ध महिलेसह एक पुरुष प्रवाशाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. परंतु या भीषण अपघातातील जखमींची नेमकी संख्या आणि अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. प्रशासनाकडून अधिकृत माहिती मिळाल्यानंतरच या दुर्घटनेचे संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे. एकूणच रेणावी घाटातील या भीषण अपघातात दोन्ही बसचे मोठे नुकसान झाले असून या अपघातामुळे विटा परिसर अक्षरशः हादरून गेला आहे. लोकनेते माननीय हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट विटा संचलित आदर्श कृषी तंत्र विद्यालय विटा येथे 10वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी 2 वर्षांचा कृषी डिप्लोमा कोर्स सुरू झाला आहे. मराठी माध्यमातून शिक्षण, अनुभवी शिक्षक वर्ग, सुसज्ज इमारत आणि सर्व सोयींनी युक्त प्रयोगशाळा तसेच प्रत्यक्ष प्रशिक्षणासाठी आधुनिक भाजीपाला क्षेत्र, आंबाबाग, माती परीक्षण प्रयोगशाळा, बंदिस्त पशुपालन आणि गांडूळ खत उत्पादन प्रकल्प यांसारख्या सुविधा, विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी निसर्गरम्य परिसर, नियमित मार्गदर्शन, मुला मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृहाची सुविधा उपलब्ध, शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणारे विश्वासू शिक्षण. पत्ता आणि संपर्क आपल्या स्क्रीनवर. जिओ मराठी, ते धडक ते धडक.